हाय हॅलो नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सो गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे आज सकाळी मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आता घरातली सगळी कामं माझी झालेली आहेत. पण आता सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. फक्त आता भाताला फोडणी द्यायची, म्हणजे फोडणी मीन्स त्याला जिरा राईस करायचा आहे. आणि कसं असतं ना, मी स्वयंपाक झाला की नाही कट्टा धुवून काढते आणि भांडी पण घासून घेत असते. म्हणजे मग जो काही किचनवरती जो काही जे काही खरकटं वगैरे जे काही स्वयंपाक करताना पडलेलं असतं ते, किंवा जे बेसिनमध्ये भांडी पडतात तर ते, मग त्याच्यामुळे परत मग खूप किडे वगैरे होत असतो त्याच्यामुळे. सो आता मला लगेचच थोड्याच वेळामध्ये निघायचं आहे ऑफिसला. आणि पहिल्यांदा मी दिव्याची वात थोडीशी कमी झालेली आहे, तर ती आता पहिल्यांदा मी लावते. सकाळीच देवाची पूजा वगैरे केलेली आहे. सो आता पटकन मी दिव्याची वात लावते आणि लगेचच आपण भाताला फोडणी हे देऊयात, जिरा राईस करूयात, कट्टा धुऊयात आणि भांडी चळून घेते. आणि त्यानंतर मग तुम्हाला अजून एक शेअर करायचं आहे, ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. सो लेट्स गो. तुमच्यासोबत मी आता शेअर केलंच की माझी सगळी कामं झालेली आहेत. मी भांडी घासून घेतली, त्यानंतर किचन कट्टा सुद्धा धुवून घेतला अक्षरशः. आणि त्याच्यानंतर मग आता जिरा राईस बनवायचा आहे. सो मना इथे बघा, तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की तो सोरंगाखाली इथे जाऊन बसतो. सो तो आता वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. इथे बसलेला आहे, वाट बघतोय तो मी कधी चढतोय, फक्त माझी नजर चुकवायचं बघतोय तो. सो चला आता मी जिरा राईस बनवते आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे जी की मनाची, तर ते सुद्धा करते. पहिल्यांदा मी जिरा राईस बनवून घेते आणि मग त्यानंतर दिवशी मी बोलते. अजून माझा कसा नाही खुललेला, अजून सुद्धा बसलेला जो मला जाणवत असेलच. सो दुर्लक्ष करा. चला आता मी पटकन जिरा राईस बनवते. लेट्स गो. तर आता इथे जिरा राईस रेडी आहे आणि आता मी मस्तपैकी जिरा राईसचा नाश्ता करते. सो गाईज, मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे. तर ते शेअर काय करायचं आहे की तुम्हाला माहीत आहे की आमच्याकडे मना बोका आहे. ठीक आहे, तर तो मेल आहे, बोका मेल आहे. तर ॲक्च्युली ना काय होतं की तुम्हाला मी अगदी सुरुवातीपासून सांगते, म्हणजे की तो कसा आमच्याकडे आला. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की तो आजारी असतो. तर तो आजारी काय असतो, कोणता त्याला काय आजार आहे त्याला, तर ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे. आणि त्या आजारामध्ये त्याचं काळजी कशी घ्यायची. जर तुमच्याकडे ही कॅट मेल असेल किंवा कॅट फिमेल असेल, तर तुम्हाला त्याची काळजी कशी घ्यायची आहे आणि त्याला तो आजार नाही होऊन द्यायचा, किंवा जर झाला तर काळजी कशी घ्यायची, ह्यासाठीचा हा एक व्हिडिओ आहे. तर ॲक्च्युली ना म्हणजे आमचा काही असा काही हेतू नव्हता की आम्हाला कॅट वगैरे पाळायची आहे. मला भरपूर आवड आहे कॅटची. सो कॅट आम्हाला असं काही नव्हतं पाळायचं वगैरे. पण झालं कसं सडनली की म्हणजे माझं जे ऑफिस आहे तर त्या ऑफिसच्या इथे पाऊस चालू होता. आणि पाऊस चालू असताना हे जे कॅट आहे तर ते तिथे साईडला आलेलं होतं आणि त्याचं भिजत होतं आणि असं कुडकुडत होतं. सो मग मी असा विचार केला की मला पहिल्यापासून प्राण्यांची आवड. मग मी आसरा दिला आमच्या ऑफिसमध्ये, त्याला ठेवलं एक दिवस आतमध्ये. त्यानंतर परत मग विचार केला की छान कॅट आहे, एकदम छोटंसं पिल्लू होतं 1-2 महिन्यांचा. म्हटलं छोटंसं पिल्लू आहे तर अजून त्याला 1-2 दिवस मग तिथंच राहायला लागलं, थांबायला लागला. मग त्याला मी तिथंच खायला टाकायला लागले, त्याला मी दूध द्यायला लागले. त्याच्यानंतर परत मग पोळी टाकायला लागले, चिरमुरे टाकायला लागले असं. सो मग तो तिथेच राहिला. मग मलाही त्याची काळजी वाटायला लागली की अरे हे छोटंसं पिल्लू आहे, ते बाहेर गेलं तर मग त्याला आजूबाजूला कुत्री असतात, मग ते त्याला डॅमेज करतील, त्याला म्हणजे मारून टाकतील नाही का. छोटं पिल्लू म्हणलं की रस्त्यावर वगैरे गेलं तर गाड्या वगैरे येतात फास्टमध्ये, तर याचं कसं होणार. मग म्हटलं याला थोडंसं मोठं होऊ दे आणि परत मग आपण त्याला मग वाटल्यास सोडून देऊयात असा विचार केला. त्यानंतर झालं कसं की त्याला ऑफिसमध्ये खूप बोर व्हायला लागलं. आम्हाला पण बाहेरगावी जायचं होतं. मग विचार केला की ते ऑफिस 10x10च्या ऑफिसमध्ये तो खूप बोर होईल. त्याला आता आपण गावाला जात आहोत, बाहेरगावी जातोय, तर मग त्याला आपण आपल्या घरी नेऊया, जेणेकरून तो मोठ्या स्पेसमध्ये फिरेल आतल्या आतमध्ये एकटा. सो या विचाराने मी त्याला घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्याच्या नंतर तो गॅलरीमध्ये असंच खेळत होता आणि खेळत असताना कबूतर तिथे बसलेलं होतं. त्या कबुतराला तो पकडायला गेला आणि तो गॅलरीतून खाली त्याने उडी मारली.
सो त्याच्यामुळे मग थोडासा तो डॅमेज झाला. मग त्यानंतर मग त्याची परत तिथं ट्रीटमेंट वगैरे सुरू झाली. सो त्यातून तो रिकवर झाला, एकदम व्यवस्थितपणे रिकवर झाला. मग मी पण त्यावेळेस त्याची खूप काळजी घेतली. आता तो विषय राहू देच बाजूला त्यावेळेसचा, आता सध्याच आपण या विषयावरती बोलूयात. त्यानंतर परत मग म्हटलं की आता ऑफिसमध्ये याला नेऊ नाही शकणार आहे, कारण की हा ऑलरेडी थोडंसं याला पूर्णपणे रिकवर होऊ दे व्यवस्थित. त्यानंतर मग 1 वर्ष गेला. मग त्यानंतर मग त्याला ते रिकवर होण्यासाठी मग आम्ही त्याचं जे काही व्हेज फूड असतं तर ते सोडून आम्ही त्याचं टाईपचं फूड असतं, जसं की व्हिस्कस, प्युअर पेट हे फूड चालू केलं. आणि ते चालू होतं. त्यानंतर मग झालं कसं की अचानकच मध्यंतरी त्याला एकदम युरिनचा इश्यू चालू झाला. आम्हाला समजेना की बाबा काय होतंय काय नाही. तो युरिन करताना त्याला खूप इश्यू येत होता. सो मग आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, तर त्यांनी सांगितलं की त्याला युरिनरी इश्यू सुरू झालेला आहे. सो ब्लॉक झालेला आहे त्याचा तो स्पेस. तर मग म्हटलं आता काय करायचं. मग त्यांनी ते कॅटरॅक्ट टाकलं, जेणेकरून ते बायपास होईल, जे खडे वगैरे असतात ते. आणि मग त्यामार्फत ते केलं. तिचे थोडंसं त्याला बरं वाटलं होतं, पण पुन्हा त्याला तोच इश्यू सुरू झाला. पुन्हा मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो, तर त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला याचं फूड चेंज करावं लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आता जे काही त्याचं युरिनरी फूड असतं तर तेच तुम्हाला त्याचं स्टार्ट करावं लागणार आहे. ती ट्रीटमेंट सुरू असताना त्यांनी आम्हाला काही टॅबलेट्स सांगितले होते घेण्यासाठी. सो आम्ही ते टॅबलेट्स घेतले, तर ते आता संपलेले आहे. ते टॅबलेट्सचं मी नाव जे काही आहे ते तुम्हाला मी इथे स्क्रीनवरती शो करते. त्यासोबतच आत्ता अजूनही त्याचं काही लिक्विड्स किंवा अजून त्याचं जे फूड चालू आहे तर ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे. सो तुमच्याकडेही असं कॅट मेल असेल, फिमेल असेल, तर तुम्ही त्याची काळजी घ्या. त्याला अजिबात त्याला बाहेरचं दुसरं कुठलंही पाणी पिऊन देऊ नका. फिल्टरचंच पाणी त्याला द्या. जेव्हा मी ऑफिसला जायचे, सर ऑफिसला जायचे, सो त्यावेळेस जे बकेटमध्ये वगैरे पाणी असायचं तर तो त्याच्यावरती चढवून तो त्याच्यामधलं पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा. आमच्या त्यावेळेस लक्षात नाही आलं, पण अशा काही गोष्टी झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा त्याला युरिनरीचा इश्यू सुरू झाला तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला पूर्णपणे बिस्लरीचंच पाणी, म्हणजे पूर्णपणे फिल्टरचंच पाणी त्याला द्या. आणि आता आम्ही त्याला तेच पहिल्यापासून पण देत होतो. आणि तर आता त्याची काळजी कशी घ्यायची, तर आता आम्हाला डॉक्टरांनी कसं सांगितलेलं आहे की त्याला आता हा इश्यू सुरू झालेला आहे. ऑलमोस्ट त्याचा आता तो इश्यू कमी होत आलेला आहे, पण मधून त्याला तो प्रॉब्लेम होतोच, कारण की अजूनही त्याच्या पोटामध्ये ते आहे. सो त्याला ते युरिन करताना त्रास होतो. मग त्यावेळेस आम्ही ते डॉक्टरांकडे घेऊन जातो. पण पुन्हा होऊ नये याकरता किंवा जे काही झालेलं आहे सो ते रिकवर होण्याकरता आम्हाला टॅबलेट्स डॉक्टरांनी दिलेले होते. ते इथं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आणि इथं स्क्रीनवरती पण तुम्हाला दाखवते, शो करते. सो त्यासोबतच त्यांनी आम्हाला दिलेलं आहे हे. सो याचं नाव आहे सेफॅलेक्सिन फॉर ओरल सस्पेन्शन IP हे आहे. याचं पण मी इथे हे आहे. तर हे लिक्विड आहे, हे फ्रीजमध्ये ठेवायचं असतं आणि हे सकाळ संध्याकाळ हे लिक्विड त्याला द्यायचं आहे. इंजेक्शन आहे माझ्याकडे छोटंसं, सो त्याच्यामधून आम्ही त्याला ते देतो. सो त्यासोबतच त्यांनी अजून एक टॅबलेट्स दिलेले आहेत त्याच्यासाठी. हे पण सकाळ संध्याकाळ त्याला टॅबलेट्स द्यायचे आहेत. सायस्टोक्युअर म्हणून याचं नाव आहे. सो हे पण आम्ही त्याला सकाळ संध्याकाळ देतो. त्याच्यासाठी एक केलेला आहे कप. त्या कपामध्ये आता ॲक्च्युली तुम्ही म्हणताल ही गोळी आहे, ही काय आहे, अशी गोळी आहे ही. तर ह्या गोळ्या त्याला नाही अशा आपल्याला देता येतात. तर मग ग्रेव्ही असेल तर ह्याचं मग असं चुरा करून त्यात टाकू शकतो. पण आता त्याचं फूड पूर्णपणे चेंज झालेलं आहे. सो ते त्याचं बिस्किट टाईपच आहे. तर त्याला आम्ही देतो कसं, तर आम्ही कप केलेला आहे. त्या कपामध्ये आम्ही ती गोळी टाकतो, त्या थोडंसं किंचितसं पाणी टाकतो आणि ती गोळी प्रॉपरली भिजली की त्यानंतर मग इंजेक्शननी त्याच्या तोंडामध्ये ते सोडायचं. तर असं आहे या गोळीचं. नेक्स्ट आहे ते म्हणजे युरिनरी. हे लिक्विड आहे. हा पण डोस सकाळ संध्याकाळ आम्ही त्याला देतो 1 ml. सो असं आहे. आणि त्याचं जे फूड आम्ही चालू केलेलं आहे, म्हणजे त्याला जेव्हा कॅटरॅक्ट आम्ही टाकलेलं होतं सो तेव्हापासून आम्ही त्यासाठी फूड चालू केलेलं आहे युरिनरीचं. सो त्याचं नाव आहे वेट लाईफ म्हणून, वेट लाईफ. सो ॲक्च्युली तो आता पुढा संपलेला आहे. 1 महिन्याचा होता तो आणि तो ऑलमोस्ट संपलेला आहे. आणि तर तो जो पेपर होता ना, तो जो होता बॉक्स, तर तो मी ॲक्च्युली फेकून दिला. मला असं वाटलं की आता काय उपयोग.
उपयोग आहे याचा. आणि आता दुसरं आम्ही आणलेलं आहे ते प्रो म्हणजे वेट प्रो. आता त्याच्यासाठी पूर्णपणे युरिनरीच फूड चालू केलेलं आहे आणि हे तेच आहे युरिनरीचंच युरिनरी ट्रॅक्ट. तर हे वेट प्रो म्हणून आहे, कम्प्लीट ड्राय कॅट फूड आहे. हे ड्राय फूड आहे, 1.2 kgचं आहे हे. सो माझ्याकडे जे वेट लाईफचं होतं तर ते सुद्धा बिस्किट टाईपच होतं, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे, जवळपास 2,500पर्यंत तो पुढा जातो. आणि हा जो आहे हा पण रूल्सचाच आहे वेट प्रो, थोडीशी याची कॉस्ट कमी आहे, पण युरिनरीचाच हा आहे. तर तो जोपर्यंत आता आहे तोपर्यंत त्याला आता हेच डॉक्टरांनी फूड सांगितलेलं आहे, दुसरं कुठलंच नाही द्यायचं, विस्कस नाही, प्युअर पेट नाही, दुसरं कुठलंच नाही, फक्त आता हेच त्याच्यासाठी जे स्पेशली बनवलेलं आहे युरिनरीचं तेच फूड. सो मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की असे माणसांप्रमाणे प्राण्यांना सुद्धा आजार होत आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे त्याची काळजी घ्यावी लागते. आपण बघतो बाहेर रस्त्यावरती सुद्धा एवढे सगळे प्राणी फिरतात, तर ते सुद्धा बाहेरचं कुठलं कुठलं पाणी पितात. सो त्यांना सुद्धा नक्कीच हा त्रास होत असणार आहे, पण त्यांची काळजी कोण घेणार आहे, त्यांचा कोण रक्षक आहे, कोणच नाही ना. सो त्यामुळे तुम्हीही बाहेरचे जे काही प्राणी असतात, कुत्रा असेल, गाई असेल, मांजर असेल, इतर प्राणी, तर त्या प्राण्यांची सुद्धा तुम्ही नक्की काळजी घ्या. जसं मी आमच्या मनाला आसरा दिला तसं तुम्ही त्यांना आसरा द्या. आता बघा, मना आमचं बाहेरचं पाणी पित असता आणि त्याला हे झालं असतं तर त्याची कोण काळजी घेणार होतं, कोणच नव्हतं ना. आणि तो नक्कीच त्याचं कधीच काय ना काहीतरी झालं असतं, पण आज आम्ही त्याची ट्रीटमेंट करतोय, त्यासाठी पळतोय, त्यासाठी इतकं सगळं आम्ही आज त्याच्यासाठी ते फूड, त्याच्यासाठी ते लिक्विड, टॅबलेट्स, खूप सारं त्यासाठी आम्ही या गोष्टी करतोय. त्यामुळे आज तो व्यवस्थित आहे, हेल्दी आहे आणि खूप छान तो लाईफ जगत आहे. तर मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की तुमच्याकडेही कॅट मेल असेल तर तुम्हीही अशा प्रकारे त्याची काळजी घेऊ शकता. कॅट मेल असेल तर त्याला दुसरं कुठलंही पाणी पिऊन देऊ नका. तुम्ही जे फिल्टरचं पाणी देणार तेच त्याला फक्त द्या, दुसरं कुठलंही असेल तिकडे त्याला कुठेच जाऊन देऊ नका पाणी प्यायला. सो त्यासोबतच जर त्याला युरिनरीचा इश्यू सुरू झाला तर हे आम्ही त्याला जे दिलेलं आहे फूड देतोय किंवा जे लिक्विड्स वगैरे आहेत तर ते तुम्ही सुद्धा देऊ शकता. तर मला हा माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर चला, आता चहा उकळलेला आहे तो मी घेते आणि मग बाकीचं तुमच्याशी बोलते. सो बिस्किट आणि चहा सोबत आता आपण गप्पा मारूयात. तर असं काही आहे, तर तुमच्याकडे ही जर कॅट मेल फिमेल असेल तर तुम्ही सुद्धा छानपैकी त्याची काळजी अशा प्रकारे घ्या आणि प्राण्यांना नक्कीच आसरा द्या, कारण की त्यांच्यासाठी आपण केलेलं कधीच कुठे कमी पडत नाही आणि त्यांचे नक्कीच आशीर्वाद आपल्याला भेटतात असं मला वाटतं. सो रस्त्यावरती, म्हणजे मी रस्त्यावरती अगदी प्राणी असतील ना कुठलेही, मी त्यांना लगेच बिस्किट देते. सो गाईज, असा आजचा होता व्हिडिओ. सो आता या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आता मी जात आहे ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर मला वेळ नाही मिळणार आहे परत कंटिन्यू करण्यासाठी ब्लॉग. सो परत आज असं विशेष काही नसणार आहे. सो मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं, मनाचं सगळं काही. तर सो चला, या ब्लॉगला मी इथेच एंड करते. ब्लॉगला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत लवकरच नवीन एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.